ओके, आपण आपला लेसन नंबर 14 मधील लेक्चर नंबर 4 असेल आहे ना, लेक्चर नंबर 4. ओके, लेक्चर नंबर 4. बर, आता इकडे बघा बाळांनो, लेक्चर नंबर 4 त्यामधील आपला चॅप्टर नंबर 14 बेसिक, काय नाव आहे सांगा? बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की स्टडीज ऑफ कार्बन कंपाऊंड सगळ्यांना माहिती आहेच. ओके, ते आलंच पाहिजे डोक्यात लगेच. ह्या गोष्टी आपण शिकणार आहेत. आता याच्यामध्ये लक्ष द्या सगळ्यांनी. जेव्हा मुलांना आपण सकाळच्या लेक्चर्स मध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं, ठीक आहे, क्लासिफिकेशन बघितलं. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं 2 पार्ट्स मध्ये केलं जातं. फर्स्ट पार्ट होता ॲलिफॅटिक, राईट, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. दुसरा कोणता होता? अरोमॅटिक्स. ओके, ओपन चेन, क्लोज चेन, ओपन चेन, क्लोज चेन, असायक्लिक, सायक्लिक, बरोबर, सगळं शिकलोय. त्याच्यानंतर ओपन चेन मध्ये 2 पार्ट्स केले होते मी, स्ट्रेट चेन, ब्रँच चेन. आणि तिकडे किती केले होते? अरोमॅटिक्स मध्ये होमोसायक्लिक, हेटेरोसायक्लिक. लर्न करायचे बरं का, तुम्हाला ते कळत नाही. बरं, आणि आजच्या लेक्चर्स मध्ये आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. बट क्लासिफिकेशन बघा, टॉपिकचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड. बट आपण याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत, कन्सिडर द फंक्शनल ग्रुप. काय वापरून करणार आहोत आपण? फंक्शनल ग्रुपला यूज करून करणार आहोत. ओके, बट फंक्शन ग्रुपकडे जाण्याच्या अगोदर बाळांनो तुम्हाला एक गोष्ट माहित असायला पाहिजे की किती कार्बन आल्यावरती काय म्हणायचं, हे सगळ्यांच्या पाठ पाहिजे मला. ओके, समीर येते का लक्षात काय सांगतोय? हे समीर येते का लक्षात तुझ्या? येते ना? बर, बघूयात आता येते की नाही, आपण चेक करूयात. आता बघा, मी काय करतो, सुंदर तुमच्यासाठी सुंदर लिहितोय, नाही तर मी कधी सुंदर लिहित नाही. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर मला सुंदर गोष्टी आवडत नाही पोरांनो, बरोबर की नाही सर्वेश? ओके, ठीक आहे, बरं असो. 2 पार्ट्स करूयात, 3 पार्ट्स करूयात पाहिजे तर. काय म्हटला? काय ठाकूर, हा तुला खरंच तुझ्या कॉलेजच्या फिजिक्सच्या मॅडम सारखं मी उभाच करीन ना अर्धास. हा, आता लक्ष दे, मी मला समजलं तुला कसा कंट्रोल करायचा. बर, आता बघा बाळांनो, इथे लिहायचे आपल्याला नंबर ऑफ कार्बन. काय लिहायचे? हा, नंबर ऑफ कार्बन्स. ओके, इथे लिहायचंय त्याचं नेम. काय लिहायचंय? नेम्स. ओके, आणि इथे आपण त्याचं काढणार आहोत स्ट्रक्चर्स. काय काढणार आहे? स्ट्रक्चर्स. आता स्ट्रक्चर्स मी 2 पद्धती शिकवणार आहे. एक स्ट्रक्चर असणार आहे आपलं साधं सिंपल, ओके, आणि एक असणार आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणता? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके, मी केमिस्ट्री जास्त बॉन्ड लाईन फॉर्म्युला शिकवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही बॉन्ड लाईनचा काय लॉच आहे समजून घ्या. ठीक आहे, बरं, आता लक्ष द्या. आता मला एक सांगा, CH4 आहे बाळांनो, CH4. एक कार्बन सोबत, आता सगळ्यात पहिले थोडं बेसिक मी सांगतो, एक कार्बन किती बॉन्ड बनवतो? 4. किती बॉन्ड बनवतो? 4. म्हणजे एका कार्बन सोबत किती हायड्रोजन येतात? 4 येतात. पक्का? ओके, पक्का. मग बाळांनो, जेव्हा एका कार्बन सोबत 4 हायड्रोजन येतात त्यावेळेस त्याचं नाव असतं मिथेन. काय नाव असतं समीर? काय नाव असतं? हा, थोडा हेडफोन काढून ठेव कानातला, हा, ब्लूटूथ हेडफोन काढून ठेव. हा, मिथेन, बरोबर. काय नाव असतं? मिथेन. आता त्याचं स्ट्रक्चर कसं काढायचं बघा. तर इथे काय आहे? कार्बन एकदाच आहे, मग कार्बन सेंटरला ठेवा. आणि त्याला किती हायड्रोजन लावायचे आपल्याला आदित्य? 4 हायड्रोजन लावायचे आहेत. या पद्धतीने 4 हायड्रोजन जोडून द्या. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन मॉलिक्यूल किंवा मिथेन कंपाऊंड. कळलं? मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असा काढला जातो. समजलं का? ओके, आता पुढे चला. आता ज्यावेळेस बाळा सेकंडरी आपण करणार आहोत C2H6. काय केलं आपण? C2H6. ओके, जेव्हा आपण C2H6 लिहितो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा, याला काय म्हणतात माहिती का? इथेन. काय म्हणतात? इथेन. काय म्हणतात? इथेन. म्हणजे 2 कार्बन जर कंपाऊंड मध्ये असतील आणि त्या कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला इथेन असे म्हणतात. पेज नंबर 212. ठीक आहे, हा, 212 काढ, त्याच्यावरती. बर, आता बघा, C2H6 2 कार्बन आहे का नाही आणि 6 हायड्रोजन आहेत. याचा अर्थ एका कार्बनने किती हायड्रोजन घेतले असतील? 3, बरोबर की नाही? बर, मग करा. मग 2 कार्बन मी काढून घेतले. 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि मी इथे काय केलेले आहेत? हायड्रोजन जोडलेले आहेत. बघून घ्या, हे आहे माझा इथेन. ओके, आता इथेनचा मात्र आपण बॉन्ड लाईन काढू शकतो. एका कार्बनचा बॉन्ड लाईन काढता येतो का? नाही, एका कार्बनचा बॉन्ड लाईन निघतच नाही, त्याला फक्त नॉर्मल तुम्हाला एका डॉटने दाखवावं लागेल.
ठीक आहे, त्याचा बॉन्ड लाईन निघत नाही. बट याचा बॉन्ड लाईन निघेल. त्याचा बॉन्ड लाईन कसा निघतो? फक्त लाईन, फक्त रेष. मग ह्या रेषेचा अर्थ होतो का सर मग C2H6? यस, ह्या फक्त एका लाईनचा अर्थ होतो C2H6. म्हणजेच इथे असतो CH3 प्रेझेंट, इथे असतो CH3 प्रेझेंट. आलं का लक्षात? ओके, पुढे चला, हळूहळू कळेल तुम्हाला. बर, 3 नंबरचा बघा. 3 नंबरचा बघा. 2 मिनिटं, रेकॉर्डिंग मध्ये काही प्रॉब्लेम असेल बघतो. ओके, नाही येते. ओके, आता बघा बाळांनो, इथे C3H8, C3H8 बरोबर. आता C3H8 असला की त्याला काय म्हणायचं? प्रोपेन. काय म्हणायचं? प्रोपेन. 3 कार्बन आलेले आले की प्रोप म्हणायचं. आणि त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आला का ANE नावाचा सफिक्स लावायचा आहे. तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसली असं सगळ्यांच्या नावात, तो ANE इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल बॉन्ड. कशाला रिप्रेझेंट करते? हे सिंगल बॉन्डला रिप्रेझेंट करते. मग आता चला बरं याचं स्ट्रक्चर काढूयात. 3 कार्बन कसे लाईन अरेंज करायचे याचं सर्वेश? एका लाईन मध्ये केले बरोबर. आता पहिल्या कार्बन कडे बघा रे, सगळे बघितलं. आता पहिल्या कार्बनला किती हायड्रोजन जोडायचे? 3. का 3 जोडायचे? कारण याच्या मागे एक बनलेला की नाही तिने बॉन्ड. एका कार्बनने 4 बॉन्ड बनवले पाहिजेत बरोबर. मग इथं किती बनवले? त्याने ऑलरेडी एक बनवलेला होता मी मध्ये, त्याच्या मग 3 बनवायचे. म्हणजे किती हायड्रोजन जोडले मी त्याला पोरांनो? हे बघा 3 जोडले बरोबर. ओके, आता हा मधल्याकडे बघा, यांनी इकडे एक बॉन्ड बनवला, इकडे एक बनवलाय, म्हणजे 2 ऑलरेडी बनवलेत. 4 होण्यासाठी त्याला अजून किती बनावं लागतील? 2. मग तो इथे एक हायड्रोजन जुटेल आणि इथे एक हायड्रोजन जुटेल. कळलं का? ओके, त्यानंतर ह्या पुढल्या कार्बनकडे या, इथल्या कार्बनकडे आल्यानंतर पोरांनो या कार्बनने एकच बॉन्ड बनवलाय बरोबर की नाही? जागृती येते का लक्षात? श्रावणी तुमच्या येते का लक्षात? हिने एकच बॉन्ड बनवलाय बरोबर. अरे ठाकूर काय वळवायला चालू आहे तुझी? काय तू लक्ष दे ना भाऊ. हा, इकडे बघ, इथे किती बॉन्ड आहे? हा, व्हेरी गुड. मग त्याला 4 होण्यासाठी किती जोडू? व्हेरी गुड, बस एवढं कळलं, लई झालं तुला. ओके, केमिस्ट्री. ओके, आता इकडे बघा. आता याचा मात्र बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा काढला जातो बघा. याचा बॉन्ड लाईन काढला जातो झिगझॅग मध्ये. कसा माहिती? 1 2 3 असा. हे स्ट्रक्चरला मी असं सुद्धा काढेल किंवा असं सुद्धा काढलं जातं. दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ द प्रोपेन. कुणाचा आहे तो? प्रोपेनचा. कसा काढला मी बघा. 1 2 आणि 3 आहेत का 3 कार्बन? ओके, आहेत का 3 कार्बन? सर्वेश आहेत का 3 कार्बन? हा, ओके. तर अशा पद्धतीने काढू शकतो मी, काढू शकतो. ओके, आता चला पटपट पटपट लिहूयात आता आपण. चला, आता प्रोपेन नंतर कोण येतं? 4 नंबर. सांगा बरं पटापट, मी फॉर्म्युला लिहून घेतो. 4 नंबर कोण येतं? C4H10. नाव काय असतं रे? ब्युटेन. काय नाव असतं? ब्युटेन. चला पटापट. हा, 5वा C5H12. काय नाव असतं? पेंटेन. काय नाव असतं? पेंटेन. त्यानंतर C6. हा, H14. काय नाव असतं? हेक्झेन. सगळे म्हणा बरं का, तर येईल बाळांनो. 7वा नंबर सांगा. C7H. हा, C7H16 रे. अय पोरी नव्हतो का देता काय? ठीक आहे, चुकण ना ते. हा, एक तर रेकॉर्डिंग चालू आहे म्हणतील मास्तरलाच माहित नाही. C7 याचं तुम्हाला फॉर्म्युला बी सांगतो मी, थांबा 2 मिनिटं. हे कोण असतो? तरी तुम्हाला पेज नंबर खोलायला लावलं मी. हा, पुढे 8 नंबर. हा सांगा. C8H18. काय होईल? बोला बोला. हा, C9. हा हा, काय होईल? नॉनेन. हा, पुढे बोला. C10H22. काय होईल? डिकेट. आता हे 20 पर्यंत पण असतात बाळांनो, पण 20 पर्यंतची आपल्याला गरज नाही. आपल्याला 10 पर्यंत सफिशियंट आहेत आणि आपल्याला 10 पर्यंत लागतात. एवढं पाठ करायचं. आता पुढचा माझा प्रश्न आहे, हे फॉर्म्युला लिहिलेत. आता ठाकूरची आपण टेस्ट करूयात. ठीक आहे, आपण ठाकूरला टेस्ट करूयात. ती ब्रेन त्याचा शार्प आहे बघा. आता तुम्ही पण पुस्तक झाका. आता जरा बुक्स क्लोज करा, बुक्स क्लोज करा. व्हेरी गुड. ए बास कर क्लोज. बास मावशे, अगं क्लोज कर मावशे. तो हात काढ मधला, काढ हात साईडला बुकच्या. ओके गुड. आता आपण टेस्ट करूया सगळ्यांची. 2 मिनिटं ऐका. आता मी जर ठाकूर तुला विचारलं, इकडे बघ. पक्का बघतोय? अरे बोर्डकड बघ राजा. राजा बोर्डकड बघ. आता बघ एक्झाम्पल्स. आई बर का, मजेची गोष्ट आहे. आता मी सांगितलं, तू काय कर, हेप्टेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांग. हेप्टेनचा. आता हेप्टेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगायचा म्हणल्यावरती प्रश्न तयार झाला. हेप्ट म्हणजे किती कार्बन? 7.
हे बघा परत सांगतो मी, ऐका ऐका ऐका. मिथेन 1, इथेन 2, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन म्हणजे 6, हेप्टेन म्हणजे 7, ऑक्टेन म्हणजे 8, नॉनेन म्हणजे 10, 9, हा, आणि डिकेन म्हणजे 10. कळलं आता? ओके. आता बघा मग आता हेप्टेन म्हणजे किती झाले कार्बन? 7. आता हायड्रोजन किती? प्रश्न तयार झाला डोक्यात. आता हायड्रोजन किती? कार्बन तर कळले सर 7 असतात, तर कार्बन किती येते? 16. 16 नाही. आता त्याचा एक फॉर्म्युला सांगतो मी. जेव्हा बाळांनो इथं एएनई नावाचा सफिक्स येईल त्यावेळेस तुम्ही एक फॉर्म्युला पाठ करून ठेवता सगळेजण. फॉर्म्युला विसरायचा नाही. जनरल फॉर्म्युला त्याला म्हणा, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. काऊन का शिकवतोय सर तुम्हाला? जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. बाळांनो याला अल्केन का म्हटलं गेलं? तर अल्केनच्या स्पेलिंग मध्ये पण शेवट कोण असतो? ANE. ओके, तो जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. समीर घुसते काय डोक्यात? हा बर. मग आता बघ इकडे काय असतो जनरल फॉर्म्युला अल्केन. विसरायचाच नाही पोरांना. इकडे बघा असं म्हणायचं, कहे दो ना +2, कहे दो ना +2. बघितलं ना ते? एक टीचर्स होता, खूप ट्रेंडिंगला आली रील्स 2021-22 ला. तो टीचर म्हणायचा, इकडे बघा ते असं उड्या आणायचा, कहे दो ना अशा उड्या आणायचा आणि म्हणायचा, आहे ना? बरोबर ना? तू दे लक्ष इकडे. बरं जाऊ दे असो. पण आजकालच्या पोरांना असं म्हणायला गेलं ना, पोरांनो ऐका, आजकालच्या पोरांना जर म्हणायला गेलं ना बाळांनो कहे दो ना, तर पोरं म्हणतात प्यार ही. अरे +2 आहे राजा तिथे. ठीक आहे, शॉर्टकट आहे. बघा कहे दो ना +2. हा फॉर्म्युला विसरायचा नाही राजांनो. हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. बरोबर? ओके. आता बाळांना याच्यात अप्लाय कसा करायचा फॉर्म्युला हे खूप इम्पॉर्टंट आहे. विशेष काहीच नाही बाळांनो. इकडे बघा कार्बनचा नंबर N म्हणजेच कार्बनचा नंबर. कार्बनचा नंबर किती रे बाळा? 7. बरोबर. आता हायड्रोजन 2 इंटू किती? कार्बनचा नंबर 7 मी लिहून दिला. बरोबर. प्लस कोण करायचा बाळांनो? 2 करायचा आहे. मग काय मिळाला? C7. दोघांचं मल्टिप्लिकेशन भेटा 14. 14 + 2 किती झाला रे राजा? सांग बरं. C7H16 झाला की नाही हेप्टेनचा फॉर्म्युला? CnH2n + 2. कळलं का? आता पुढे चला. आता मला पुढचा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आपली जागृती सांगेल. ठीक आहे, ओके. पुढचा आहे सरांनी घेतलाय आता पेंटेन. कोण घेतला? पेंटेन. लई सोपं पोरांनो. शेवट कोणता सफिक्स आलाय? ANE. बरोबर. पेंट म्हणजे 5. व्हेरी गुड. C5. प्रश्न पडला H किती? ओके, H किती? तर फॉर्म्युला लाव. C5H 2n इंटू 5 बरोबर +2. किती उत्तर आलं रे कोपऱ्यातला? C5 हे दोघांचं 10 + 2 किती उत्तर आलं? C5H12. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती झाला? C5H12. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पेंटेन्स. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले काढता सुद्धा येतात बरं का पोरांनो. असं काही नाहीये, तुम्हाला काढता सुद्धा येतात. ओके, लाईव्ह लेक्चर्स मध्ये लिहून घे. तुला ते लेक्चर दिसेल मोबाईलवर तेव्हा लिहायचं. आता नाही लिहायचं, फक्त आता ऐकायचं. हा, घरी गेला की लिहायचं, आता नाही. ओके. हा, आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडे माझ्याकडे. घरी गेलं की लिहायचं मोबाईलात बघून, अभ्यास करून. याचं PDF पण टाकेल मी ग्रुपवरती. बरं आता पुढे चला. हे कळलं सगळ्यांना? काय अडचणी कोणाला इथपर्यंत? नाही. मग आता मला फंक्शन ग्रुपकडे जायला काही हरकत नाही. पुढची गोष्ट सांगतो, ऐका जरा. आता जे फॉर्मॅट मी शिकवला तो तुम्हाला हे बघा असा शिकवला. इकडे बघा, मी थे न काय फॉर्म्युला होता? C4 काय होता? CH4 मिथेन. बरोबर. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता CH4 आला म्हणून मिथेनच्या स्पेलिंग मध्ये सफिक्स काय होता? ANE होता. काय होता सफिक्स रे? ANE म्हणजे सिंगल बॉन्डचा सफिक्स होता. बरोबर. आता मी जेव्हा काय लिहिलं होतं इकडे बघा, मी जेव्हा लिहिलं होतं इथेन, काय लिहिलं होतं? इकडे ऐका बरं का सगळ्यांनी. इथेन तर मी काय लिहिलं होतं? C2H6 फॉर्म्युला लिहिला होता. बरोबर की नाही? म्हणजे कोण होता सफिक्स? ANE. पण बाळांनो ज्यावेळेस मी ह्या CH4 मधला एक हायड्रोजन कमी करतो, म्हणजे एक हायड्रोजन मी मायनस करतो, त्यावेळेस याचा फॉर्म्युला होतो CH3. काय होतो? CH3. लक्ष द्या, ऐका. काय होतो? CH3. ऐका. मग एक कार्बन म्हणजे कोण असतं तुम्हाला माहितीच आहे. सर पक्का आम्हाला माहिती कोण असतं? मी. म्हणजे याचा अर्थ इथं दुसरं कोणतरी येऊन अटॅच होणार आहे. कळलं तुमच्या लक्षात?
जर मला ह्या CH4 सोबत एक कोणाला तरी ऍड करायचं असेल तर त्याचा एक हायड्रोजन काय करून घ्यावं लागेल, काढून घ्यावं लागेल, कारण ऑलरेडी पहिली व्हॅलेन्सी त्याची फुल फिल आहे. कारण कार्बन टोटल किती बॉन्ड बनवतो, 4. डोक्यात फिट्टे का सगळ्यांच्या, एकदम फिट्टे, बरोबर. एकदम साध्या भाषेत सांगतो, एकदम फिट आहे. पण मला दुसरा कोणतरी ग्रुप त्यासोबत जोडायचा आहे, तर मला त्यातलं एक हायड्रोजन काढावं लागेल का नाही. 2 ग्रुप जोडायचे असतील किती हायड्रोजन काढावं लागतील, 2. 3 ग्रुप जोडायचे असतील किती काढावं लागतील, 3. आणि 4 ग्रुप जोडायचे असतील तर 4. पण 5 ग्रुप मी कार्बन सोबत जोडू शकतो का, नाही, कारण त्याची कॅपॅसिटी कितीची आहे, 4. आलं डोक्यात आता. मग मला जर एक ग्रुप जोडायचा असला, ए मावशे ऐक, जर मला याच्यासोबत एक ग्रुप जोडायचा असला तर किती हायड्रोजन काढावं लागणार यातला, 1. मग मी तो जर 1 काढला तर याच्या नावात बदल होतो. काय होतो, नावात बदल होतो. नाव ऐका काय होतं ते, नाव ऐक ठाकूर, नाव ऐक. ज्या वेळेस मी एक हायड्रोजन काढून घेतो पोरांनो, त्यावेळेस याला एक सफिक्स लागतो. तो सफिक्स असतो YN. कोण असतो, YN. म्हणजे CH4 इज अ मिथेन बट CH3 इज अ मिथाइल. CH3 ला काय म्हणायचं आपल्याला, मिथाइल असे म्हणायचे, बरोबर. ओके. हॅलो मॅम, हा बोला ना. हो हो, काय झालं, नाही मी क्लासमध्ये, ठीक. हा झालं का रे, बर. आता आता सेम पोरांनो इकडे बघा, अरे गधड्यांनो इकडे बघा, अक्का आणि दादा दोघेही बघा, तर राजांनो काय उपयोग नाही बरं का. बघा हे बघा, आता इथं काय होता, C2H6 म्हणजे कोण होतं, इथेन. तर मी जेव्हा याला केला C2H5, काय केला, C2H5, त्यावेळेस त्याला काय लागला बाळांनो, YN लागला. म्हणजे ज्यावेळेस एक हायड्रोजन सर रिमूव्ह करतात त्यावेळेस YN नावाचा सफिक्स लावतात. येते का लक्षात, जरा खोपडीत घुसते का. हा पुढे चला, आता पुढचं सांगा, तुम्ही सांगाल मला पुढचं. आता पुढे मी घेतलेला आहे F10. कोण घेतला, F10. F10चा फॉर्म्युला सांगा, C7H14 16. किती, 16. डबल करून 2 प्लस, ओके, डबल करून 2 प्लस, ओके. आता केले. आता यातला एक हायड्रोजन मी काढून घेतला पोरांनो, तर काय राहील आपल्याकडे, C7H15. C7H15. आता एक हायड्रोजन लेस झाला की सफिक्स कोणता लागणार आहे. आता हेप्ट पर्यंत एवढी स्पेलिंग राहील, फक्त कोण निघून जातो, सगळ्यांचा कोण निघून जातो, फक्त EL निघून जातो, है ना. म्हणजे हा काय होईल तुमचा, हेप्टाइल. लक्षात येते सगळ्यांच्या, काय होईल तो, काय होईल, हेप्टाइल. कळलं का, हा. मग बघा, मग आता सांगितलेलं कळलं, वायली सफिक्स कधी लागतो, हा कळलं का सगळ्यांना, पक्का. अरे सगळ्यांना कळलं का, पक्का. हा. मग तुमचं मोमेंट कशी राहील, हॅप्पी आहे का, कशी आहे तुमची मोमेंट, कसे तुम्ही हॅप्पी आहेत का, रुसलेले आहेत, हॅप्पी आहे ना, हॅप्पी आहेत ना, की असे झिरो आहेत, का असे झिरो आहेत, हा भोपळा आहेत का, पांडा, काय म्हणला, बोल. कळलं सगळ्यांना, असे हॅप्पी आहेत ना तुम्ही, एकदम स्माइल आहे ना छानशी, कळलं सगळ्यांना, पक्का. हा ए कळलं का बाळा तुला, स्माइल अशी का अशी, की अशी स्माइल आहे का अशी चिमुकलेली स्माइल आहे ना, कळलं ना सगळ्यांना. ए पोऱ्या, आता तू शेवटचा पोऱ्या सांग कोपऱ्यातला, ठाकूर ठाकूर, हा ठाकूर. समीर लक्ष द्या, बडबड ना करू राजा, इकडे बघ. आता मी जर केला, इकडे बघ, बर. आता मी जर लिहिलं इथं C9H, काय केला मी माहिती का, H मी लिहिला 19, काय नाव होईल रे याचं, नाव काय होईल, C9H19, काय नाव, हा नोनाईल. काय नाव होईल, नोनाईल. कळलंय का आता, कळलं, कोणला अडचण इथपर्यंत नाही. अगं थांब ना, ए पोरी, नको ऐकू, नंतर ऐक बाळा, मोबाईल नंतर वापर. मला एक कळा नाही, मला प्रत्येक लेक्चर्स मध्ये एकच गोष्ट कळायला लागली, एक गोष्ट कळाली तुमच्याकडे बघून, ह्या वर्षी एक नवीन वाक्य मला आठवायला लागले, की आजकालच्या जनरेशनला 2च गोष्टी पसंत आहे, एक म्हणजे चॅटिंग आणि दुसरं म्हणजे चिटिंग्स. ठीक आहे, इंस्टाग्रामवर चॅटिंग आणि पेपर मध्ये चिटिंग कॉपी, 2च गोष्टी पसंत आहेत. एक गोष्ट लई परफेक्ट कळाली पोरांनो, ठीक आहे, परफेक्ट कळाली आहे ना. पण ह्या वेळेस दोन्ही होणार नाही, इंस्टाग्रामवर चॅटिंगही करू नका आणि चिटिंगही पेपरमध्ये करू नका.
कळलं का? नाही तर आयुष्य बरबाद होईल. बर आता लक्ष द्या इकडे. बर आता दे लक्ष. ए भाऊ आता ऐक, हे कळलं का तुला? चांगलं डोसक्यात घुसलं का? थोडं घुसलं का डोसक्यात? हा हा, खोपडी ओपन कर मग. हे फॉर्म्युला लर्न करा. होती ना लर्न? ओके. आता मग मी आता फंक्शन ग्रुप कडे जातो. आता कुठे जातो मी? फंक्शनल ग्रुप. चला फंक्शन ग्रुप कडे. आता पेज नंबर किती वरच माहिती का? आता मागे येऊयात आपण. पेज नंबर 209. पेज नंबर 209 काढा. त्याच्यामधला पहिला फंक्शन ग्रुप आपल्याला दिलेला आहे, जो आपल्याला दिलेला आहे हॅलाइड्स. कोण दिलेला आहे? हॅलाइड. काय टेन्शन नका, मी आहे ना. मी असं काय टेन्शन आहे का तुम्हाला? नाही. ओके सर है तो सब मुमकिन है, टेंशन नहीं लेने का बेटा. फंक्शनल ग्रुप काय आहे पोरांनो? लक्ष द्या. फंक्शनल ग्रुप्स. तुम्ही फक्त लक्ष द्या, बाकी जिम्मेदारी माझी लागली. क्वेश्चन कसे होत नाही ते मी बघल, तुम्ही फक्त लक्ष द्या. तुमचं एकच काम आहे, चांगलं लक्ष देणं. तुला असा मारीन ना मी का दाड्या. हा बघा फंक्शन ग्रुप बाळांनो, पहिलाच फंक्शन ग्रुप तुमच्या पुस्तकात दिलाय हॅलाइड. कोण दिलाय? हॅलाइड्स. ओके कोण दिलाय? हॅलाइड्स. बाळांनो हॅलाइड जो ग्रुप असतो, हॅलाइड ग्रुप इज डिनोटेड बाय एक्स सिम्बॉल. कशा दाखवायचं? तो एक्स सिम्बॉलने दाखवायचा आहे. बरोबर बेटा? आता हॅलाइड ग्रुप्स मध्ये कोण कोण येतं ते सांगून देतो तुम्हाला. ओके लक्ष द्या. हॅलाइड म्हणजेच कोण माहिती का बाळांनो? तर हॅलोजन ऍटम. हॅलाइड्स म्हणजे कोण? हॅलोजन ऍटम्स. आणि हॅलोजन ऍटम्स सर्वांनाच माहिती आहेत सर्वेश, आहे का नाही? कोण कोण असतात सांगा बरं बाळांनो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि अस्टेटाइन्स. बरोबर बाळा? एवढे हॅलोजन ऍटम असतात. बट यातला हा रिएक्शन दाखवत नाही. का नाही दाखवत बाळा? बिकॉज इट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह. कोण असतो? हा त्याला काय म्हणायचं? रेडिओ ऍक्टिव्ह. तो कसा असतो? रेडिओ ऍक्टिव्ह. त्याचा डीके लाईफ कसा असतो? लेस. डीके लाईफ त्याची काय असते बेटा? लेस असते, कमी असते. ओके म्हणून तो रेडिओ ऍक्टिव्ह असतो. म्हणून त्याला आपण हॅलोजन ऍटम्स मध्ये आता वापरणार नाहीत. मग हॅलोजन ऍटम्स मध्ये कोण वापरणार? आपण एवढ्यांना वापरणार. कोण कोण बेटा? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. जर नावं येत नसतील तर लिहून घ्या. ऐका. एफ म्हणजे फ्लोरीन. एफ म्हणजे फ्लोरीन. तो बीआर म्हणजे ब्रोमीन. सीएल म्हणजे क्लोरीन. बरोबर का नाही? त्याच्यानंतर बाळांनो आय म्हणजे आय पासून तुम्हाला एकच वाक्य माहिती आहे, पण आय म्हणजे आयोडीन पण असतं का दाड्यांनो? एक लक्षात ठेवा. नाही तर आय पासून तुम्हाला एकच सेंटेन्स येतं. यस हुशार आहे तू. हा आता हॅलोजन ऍटम्स कळाले कोण येते. आता बघा नाव किती सोपं. बघा नाव किती सोपं. इकडे लक्ष द्या. दाखवू मग फंक्शन ग्रुप वापरून. कार्बन कंपाऊंड मध्ये फंक्शन ग्रुप वापरून दाखवू का? वापरू का फंक्शन ग्रुप? वापरा. लक्ष द्या. हे बघा मग जर मी बाळांनो घेतला CS3 आणि CS3 सोबत लावला BR. आता याचं लिहायचं आपल्याला नाव. बरोबर? CS3 म्हणजे कोण? CH4 म्हणजे मिथेन आणि CS3 म्हणजे मिथाइल. कोण होता? मिथाइल. आणि BR म्हणजे कोण बेटा? ब्रोमाइड. जेव्हा हे बघा याचं नाव ब्रोमीन आहे, पण ज्यावेळेस हो कार्बन चेन मध्ये अटॅच होतात तर फ्लोरीन इज नोन ऍज फ्लोराइड. काय म्हणतात त्याला? ब्रोमीन इज नोन ऍज ब्रोमाइड. काय म्हणतात? ब्रोमाइड्स. क्लोरीन इज नोन ऍज क्लोराइड. काय म्हणतात? क्लोराइड्स. ओके आयोडीन इज नोन ऍज आयोडाइड. काय म्हणतात? आयोडाइड्स. ओके जसं आपल्या मिथेनचं नाव चेंज होतं मिथाइल, तसं फंक्शन ग्रुपचे नाव चेंज होतं. आलं का लक्षात? ए फिंद्र्या आलं का लक्षात? हा आता लक्ष दे. मग CS3 म्हणजे कोण? समीर CS3 म्हणजे कोण? कोण? मिथाइल. इकडे लक्ष दे. आता तुला मी हानीन. इकडे लक्ष दे जर आलं नाही तर. हा आणि बीआर म्हणजे ब्रोमाइड. कोण? मग पूर्ण कंपाऊंडचं नाव काय झालं? मिथाइल ब्रोमाइड्स. कळलं का नाव कसं लिहायचं? पुढचा फंक्शन ग्रुप वापरून दाखवतो. नाही कळलं ना भाऊ असा मारीन ना. इकडे लक्ष दे. पुढच्याचा नंबर आहे C2H5I. काय नाव याचं? हा इथाइल. अय श्रावणी झोपली काय? कॉलेजला गेली, पॅटीस खाऊन आली, त्याच्यामुळे झोपा काढ राहिली क्लास मध्ये येऊन. इथाइल सांगा. इथाइल आयोडाइड. अय
कळलं का? काकूल नंतर सांग, पहिलं मी सांगन काकूला तुझ्या, की अभ्यास करीत नाही. काय नाव आहे कंपाऊंड सांग पटकन. ऐ ठाकूर, काय नाव आहे? इथाईल आयोडाइड्स. कळलं? तसंच कळलं का? आता हे बघा C2H5. आता हे लन, आता तुमचा एक प्रश्न असेल, सर हे C2H5 लन करायचं का? हो, करावंच लागेल लन. ते लन नाही केलं नाव कसं लिहिता येईल? ते पाठच करावं लागेल ना, तरी येईल ना, बरोबर का नाही? पुढचं नाव सर्वे सांगेल, पुढचं नाव सर्वे सांगेल. सांगा साहेब, सांगा. C3H7 हा Cl बोला. हा प्रोपाईल क्लोराइड्स. जमलं का आता? तर बाळांनो, हे जो तुमचे आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि फ्लोरीन मी वापरले, इट्स अ फंक्शनल ग्रुप. यालाच काय म्हणतात? ग्रुप. काय म्हणतात? फंक्शनल ग्रुप. आता कळलं का? आता काही तकलीफ आहे का? नाही. सेकंड घ्या, सायनाइड. कमून कमून डोक्यात झालं, डोकं आहे तुझ्याकडे? मी आतापर्यंत ऑब्झर्वेशन केलं, तुझा मेंदू तर इथंच दिसतोय, इथं नाहीच आहे. इकडे लक्ष द्या, पडशील गुडघ्यावर कधी. इकडे लक्ष दे, जा. हे बघा, सेकंड ग्रुप घ्या, मजेचा ग्रुप घेतो, सायनाइड. कोण घेतो? सायनाइड. कोण घ्यायचा आहे? काय सर्वेश, काय म्हणतो ठाकूर? सायनाइड. ठाकूर सायनाइड. काय? सायनाइड. फंक्शन ग्रुप काय असतो बघ रे कोपऱ्यातला? Cn. काय असतो? Cn. घाबरायचं नाही. कोण असतो? Cn. बरोबर का नाही? लक्ष द्या. आता ह्या ग्रुपमध्ये लोचा आहे. ह्या ग्रुपला दोन पद्धतीने ओळखलं जातं. ऐका, याला सायनाइडचा ग्रुप सुद्धा म्हटलं जातं आणि नायट्राइलचा ग्रुप सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बारकाईने ऐका. Cn म्हणजे सायनाइड्स आणि फक्त N म्हणजे नायट्राइल. दोघं सोबत आले, कार्बन सोबत नायट्रोजन आला की सायनाइड. दोघं स्प्रेड केले, दिस इज नायट्राइल, दिस इज नायट्राइल्स. बरोबर? ठीक आहे, नायट्राइल्स. बरोबर. आता लक्ष द्या बाळांनो, आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात, एकदम बढिया एक्झाम्पल आपण घेऊयात. तुम्हाला मजा येईल एक्झाम्पल ऐकून. बघा बघा, आता आपण केलेला आहे C2H5 आणि त्याच्यासोबत मी जोडलेला आहे बाळांनो Cn. काय जोडलाय? Cn जोडलाय. बरोबर. आता हे जोडल्यानंतर याचं नाव काय होईल रे बाळांनो? C2H5Cn. आता Cn ला काय म्हणा सांगितलंय मी? सायनाइड. आणि C2H5 ला काय म्हणावं लागतं? इथाईन. अरे विसरला का काय? अरे C2H5 ला काय म्हणतात? बस एवढं सांग. आणि Cn ला काय म्हणतात? तर नाव काय झालं? हायड्रोजनचं काय करायचं असतं? हायड्रोजन. अरे बाबू सोना, काय अवघड चाललंय तुमचं. तुम्हाला फक्त दोनच नाव कळते. अरे बाळांनो, त्या बाबू सोना नावातून पण बाहेर या. कवर. अरे राजांनो, इकडे लक्ष द्या. हा, त्यातून बाहेर या. तुम्ही त्या दोन नावातून बाहेरच यायला तयार नाहीत. इकडे लक्ष दे, इकडे लक्ष द्या. आता आले सगळ्यांचे लक्ष द्या, इकडे लक्ष. अरे बाळांनो, C2H5 ला एकत्रित इथाईल म्हणतात रे. हे बघा, ह्या दोघांना एकत्रित इथाईल म्हणतो पोरांनो आपण. असं काय करत तुम्ही? असं कसं चालेल बरं? हा, C2H5 ला एकत्रित इथाईल म्हणतात आणि Cn ला सायनाइड म्हणतात. या Cn ला काय म्हणतात? पोरांचं अवघड झालंय बरं का सर्वेश, खरंच अवघड झालंय. नवीन नाव पोरांच्या डोक्यात येत नाही. हा, थांबा थांबा. नवीन 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 नाव पोरांच्या डोक्यात येत नाहीत. बरोबर की नाही? हा, 2 मिनिट राहिली अजून. बर, आणि याला काय म्हणा? सायनाइड म्हणा. कळलं का आता? ठीक आहे, आता कळलं. पुढचं नाव तुम्ही सांगायचे. हा, फॉर्म्युला देतो, ऐका. हा, आता पुढे चला. हा, ओके, फॉर्म्युला देतो पुढचा. सेकंड एक्झाम्पल घ्या. एक नाव सांगायचं, बरोबर नाव सांगितलं की मी सोडून देणार तुम्हाला. सात म्हणजे हेफ्ट, त्याला लागला वायल, हेफ्टाईल. बरोबर. 15 पाहिजे तिथं सर्वेश. सर्वेश 15 करू का? कार्बन, हायड्रोजन. हा हा, सांगा. हेप्टाईल
हा हेप्टाईन सायनाइड्स. असं करू नका येड्यासारखं, थोडा अभ्यास करा बाळांनो. ठीक आहे, तर 2 फंक्शन ग्रुप मी आज शिकवलेत, सगळं लिहून आणा. ठीक आहे, ओके चला, काय हरकत नाही, आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये भेटूयात.